शेतकरी सभासद, कामगार आणि जनतेच्या सहकार्यामुळेच 5 हंगाम यशस्वी, मानसिंग खोराटे यांची माहिती। कामगारांच्या वेतनात 1500 रुपये वाढ जाहीर। शेतकरी सभासद, कामगार आणि चंदगड तालुक्यातील जनता या सर्वांच्या सहकार्यामुळेच 5 हंगाम यशस्वीपणे पार पडू शकलेत, अशी कृतज्ञता दौलत अथर्व साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केली। त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यापासून कामगारांच्या वेतनात 1500 रुपये वाढ केल्याचं त्यांनी जाहीर केले। शेतकरी सभासद, कामगार आणि जनतेची अशी साथ यापुढे मिळावी अशी भावना व्यक्त करत चेअरमन मानसिंग खोराटे यांनी कारखान्यावर काही संकट आल्यास त्यास ताकदीने कामगार वर्गाने देखील सामोरे गेलं पाहिजे असं ते म्हणाले। कामगार वर्गाच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण विम्याची योजना राबवली असल्याची माहिती त्यांनी दिली। तर सेवानिवृत्त कामगार देवाप्पा पांडुरंग पाटील, मुरली रामकृष्ण बल्लारी यांना शुभेच्छा दिल्या। सेवानिवृत्त कामगारांचा शाल, श्रीफळ देऊन चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक दौलत अथर्वचे जनसंपर्क अधिकारी दयानंद देवण यांनी केलं। दौलत अथर्वची वाटचाली दौलत अथर्व उद्योग समूहाकडे सुरू असून यासाठी चेअरमन खोराटे साहेब यांच्या माध्यमातून कामगार वर्गाला सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक योजना राबवत असल्याचं त्यांनी सांगितलंय। कामगार वर्गाने देखील हा कारखाना म्हणजे आपलं कुटुंब आहे या भावनेने आपले कर्तव्य बजावावं असं आवाहन केलंय। यावेळी दौलतचे संचालक विजय पाटील, सर्व पदाधिकारी, कामगार उपस्थित होते। सूत्रसंचालन अश्रू लाड यांनी केलं, तर आभार हनुमंत पाटील यांनी मांडलेत। अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा। ते मान्य पण झालं होतं आणि 5 वर्षांचा प्रस्ताव दिला होता। तो प्रस्ताव बऱ्यापैकी मान्य झाला होता। तुमच्याकडून एक प्रस्ताव आला होता आमच्याकडे की मागणी द्या म्हणून। त्या सगळ्यावर मार्ग काढून वादविवाद नको, कोर्ट कचेऱ्या नको, कुठे व्यवस्थित चालावी, संस्था चालावी, तुम्हालाही त्रास नको, यातून आम्ही एक सकारात्मक निर्णयापर्यंत आलो असताना निर्णय होणार, उद्या सगळं करायचं, एवढ्यात काय झालं, काही जणांना ते नको झालं। तुमच्यात एक 2-3% कामगार आहे की त्यांना ह्या गोष्टी असं नको असं नाही। तुम्हाला कायदा सगळ्यांना आहे, तुम्हाला जसा कायदा आहे तसं प्रशासनाला पण कायदा आहे, पण कायद्यामुळे लोकांचा वेळ जाणार। तुम्ही वेळेचा विचार करा, तुमच्या सगळ्या वयाचा विचार करा। आज संस्था 10 वर्ष बंद होऊन चालू झाली आहे। शेजारचा हरळी कारखाना बघा काय अवस्था आहे तिथे। ह्या सगळ्यातनं मार्ग म्हणून आपण सगळ्यांनी एक सकारात्मक ठिकाणी आलेलो होतो। तुम्हाला संघटनेच्या वतीनं काही गोष्टी कळल्या असतील। आता इथं श्रीकांत पाटील आहे, चंद्रकांत केसरकर असतील किंवा हनुमंत पाटील असतील, संजय देसाई असतील किंवा अकाउंटचे चौगुले आहेत, ह्या बऱ्याच जणांशी, प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांशी, काही जणांची मी ठराविक नावं घेतो, तसं बऱ्याच जणांशी मी त्या तोडग्यावर चर्चा केलेली आहे। बऱ्याच जणांचं म्हणणं कामगारांचं आहे की वादविवाद नको, तोडगा हा चांगला आहे आणि जर बिघत असेल तर काढा। बऱ्याच जणांचं म्हणणं, पण तुमची पण सगळ्यांची मानसिकता कशी झाली की तुम्ही आम्हाला बरोबर पण होय म्हणताय, तेव्हा युनियनला पण होय म्हणताय, त्यामुळं असं भूमिका नाही घेता तुम्ही ही सगळ्या लॉंग टर्मचा विचार करा। या सगळं आज बरेचसे कामगार इथं हेल्मेट घालून दिसत आहेत। मी पण घातलं होतं, पण इथं वर काही म्हणून काढून ठेवलं। तर सुरक्षेच्या दृष्टीनं जागरूकता होत आहे, एक आनंदाची बाब आहे। आणि आम्ही पण आमच्या परीने, मला वाटतं ऑलरेडी हेल्मेट सर्वांना दिले असतीलच, गंभीरची पण काही मागणी आहे ती पण पूर्ण करतो। तर सेफ्टी शूज असतील तर त्याचा फक्त आम्ही पाठवणार, पण त्याचा उपयोग केला जाईल होईल याची कृपया तुम्ही स्वतःने प्रत्येकानं आपापली काळजी घ्यावी। नाही तर गंपूट आणले आणि टाकले कुठल्या तरी कोपऱ्याला, मागवतरी मागवायचं नुकसान तर आहेच आणि त्याचा वापर नाही झाला। तुम्हाला यायला हो, तुम्ही पुढे नाही आलं तर सांगा मला, मग मी त्याप्रमाणे करू। ठीक, तर